UPSC CSAT 2019 या परीक्षेला हा प्रश्न विचारला आहे. सीता आणि गीता अनुक्रमे 2 आणि 3 दिवसाच्या अंतराने पोहायला जातात. जर त्या दोघी 1 जानेवारीला एकत्र पोहायला गेल्या असतील, तर पुन्हा कोणत्या दिवशी त्या दोघी एकत्र पोहायला जातील? असा प्रश्न आहे. ते कोणत्या दिवशी या दोघी परत एकत्र येतील? तर ह्याच्यात मुख्य ध्यान ठेवायचं. एकीचं 2 दिवसाचं अंतर आहे, एकीचं 3 दिवसाचं अंतर आहे. मग 2 दिवसाचा गॅप आहे. म्हणजे कसं? समजा ही पहिली सीता आहे. सीता 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17. ही गीता. गीता पण असंच 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असं. तर त्यांचं काय म्हणणं आहे, की 1 तारखेला त्या दोघी एकत्र पाहिल्या. तर सीता जी आहे, ती 2 दिवसाच्या गॅपने पडते. म्हणजे 2 दिवस पोहायला जात नाही, परत जाते असं. म्हणजे इथं पोहायला गेले की नाही, 2 दिवस पोहायला जाणार नाही. मग ते ह्या दिवशी ते जाणार नाही पोहायला, या दिवशी पोहायला जाणार. परत 5-6 तारखेला जाणार नाही, 7 ला जाणार. 8-9 जाणार नाही, 10 ला जाणार. 11-12 नाही, 13 जाणार. 14-15 नाही, 16 जाणार असं. आणि हे काय करते? 3 दिवस गॅप घेते. म्हणजे 1, 2, 3 दिवस गॅप. 1, 2, 3 दिवस गॅप. 1, 2, 3 दिवस गॅप. 1, 2, 3 दिवस गॅप असं होतंय. म्हणजे अशा प्रकारे ते जातात. तर हे पहा बरे, 1 ला गेली, ही 1 ला गेली. ही 4 ला गेली, हे 5 ला गेली. 7 ला गेली, 9 ला गेली. 10 ला गेली, 13 ला गेली. 13 ला म्हणजे बघा 13 तारखेला दोघीजण बरोबर जातात. मग 13 तारखेपर्यंत काय होतं याचं 1, 2, 3, 4, 5 दिवस होतात आणि हिचे मात्र 4 दिवस होतात. पण ते 13 तारखेला बरोबर त्या एकत्र पुन्हा भेटतात. म्हणजेच त्या साधारणतः म्हणजे नियमाप्रमाणे 13 तारखेला त्या एकत्र परत पोहायला भेटणार आहेत. त्यामुळे उत्तर आलं 13 जानेवारी. तेव्हा 13 जानेवारी डी हा पर्याय लिहून टाकायचा.